नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती. आपण मागच्या व्हिडिओमध्ये संसदेचे अधिवेशन, तहकूब, सत्र समाप्ती आणि लोकसभेचे विसर्जन हे महत्त्वाचे टप्पे पाहिले. म्हणजेच संसदेचे कामकाज कधी सुरू होते, कधी थांबते आणि कधी संपते हे आपण समजून घेतले. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. संसदेचे कामकाज चालू असताना सदस्य सरकारला प्रश्न कसे विचारतात? सरकारची जबाबदारी कशी निश्चित केली जाते? जनतेचे प्रश्न संसदेत कसे मांडले जातात? यासाठीच संसदेमध्ये काही विशेष साधने म्हणजेच डिव्हाइसेस वापरली जातात. यालाच म्हणतात संसदीय कामकाजाची साधने. म्हणजेच संसदेमध्ये चर्चा करणे, सरकारला जबाबदार धरणे, प्रश्न विचारणे आणि मुद्दे मांडणे यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती. आता आपण एक एक करून ही सर्व साधने समजून घेऊ. आणि या साधनांपैकी सर्वात महत्त्वाचे आणि प्रभावी साधन म्हणजे प्रश्नकाळ. म्हणून आता सर्वप्रथम आपण प्रश्नकाळ म्हणजे नेमके काय हे समजून घेऊ. संसदेच्या प्रत्येक बैठकीचा पहिला तास हा प्रश्न विचारण्यासाठी राखीव ठेवलेला असतो. या वेळेत संसद सदस्य विविध मंत्रालयांशी संबंधित प्रश्न सरकारला विचारतात आणि संबंधित मंत्री त्या प्रश्नांची उत्तरे देतात. यालाच म्हणतात प्रश्नकाळ म्हणजेच क्वेश्चन अवर. प्रश्नकाळाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सरकारच्या कामकाजावर संसदेचे नियंत्रण ठेवणे, मंत्र्यांना त्यांच्या कामाबद्दल जबाबदार धरणे आणि जनतेच्या समस्या संसदेत मांडणे. म्हणजेच साध्या भाषेत सांगायचे तर प्रश्नकाळ हा सरकारला उत्तर देण्यास भाग पाडणारा संसदेतील सर्वात प्रभावी मार्ग आहे. उदाहरणार्थ, समजा एखाद्या भागात पाण्याची टंचाई आहे किंवा शेतकऱ्यांना दिलेली मदत योग्यरित्या पोहोचली नाही. अशा परिस्थितीत त्या भागाचा संसद सदस्य प्रश्न विचारू शकतो. सरकारने त्या भागासाठी किती निधी दिला? आतापर्यंत किती लोकांना मदत मिळाली? मग संबंधित मंत्री संसदेत त्याची उत्तर देतात. यामुळे सरकारला जनतेसमोर आणि संसदेसमोर उत्तर द्यावे लागते. म्हणूनच प्रश्नकाळाला अनेकदा संसदीय लोकशाहीचे सर्वात प्रभावी साधन असेही म्हटले जाते. कारण या प्रक्रियेमुळे पारदर्शकता वाढते आणि प्रशासनावर संसदेचे नियंत्रण राहते. आता प्रश्नकाळामध्ये विचारले जाणारे प्रश्नही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मुख्यतः 3 प्रकार आहेत: तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न आणि अल्पसूचना प्रश्न. आता पुढे आपण या प्रत्येक प्रकाराचे सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. तर बघा मित्रांनो, आताच आपण प्रश्नकाळ म्हणजे काय हे समजून घेतले. आपण पाहिले की संसदेच्या प्रत्येक बैठकीचा पहिला तास हा प्रश्न विचारण्यासाठी राखीव असतो आणि या काळात संसद सदस्य मंत्र्यांना विविध विषयांवर प्रश्न विचारतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. प्रश्नकाळात विचारले जाणारे सर्व प्रश्न एकाच प्रकारचे नसतात. प्रत्यक्षात हे प्रश्न वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागले असतात आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे तारांकित प्रश्न. तारांकित प्रश्न म्हणजे असा प्रश्न ज्याच्या पुढे तारा म्हणजे स्टार हे चिन्ह लावलेले असते. यालाच इंग्रजीमध्ये स्टार क्वेश्चन असे म्हणतात. या प्रश्नाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संबंधित मंत्री तोंडी उत्तर देतात आणि प्रश्न विचारणाऱ्या सदस्याला पूरक प्रश्न म्हणजेच सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारण्याची संधी मिळते. म्हणजेच सदस्याने विचारलेल्या मूळ प्रश्नाचे उत्तर मंत्री देतात आणि त्या उत्तरावर समाधान न झाल्यास सदस्य ताबडतोब पुढचा प्रश्न विचारू शकतो. यालाच पूरक प्रश्न असे म्हणतात. उदाहरणार्थ, समजा एखादा संसद सदस्य प्रश्न विचारतो, सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला? मग संबंधित मंत्री त्याची उत्तर देतात. आता त्या उत्तरावर सदस्य पुढे विचारू शकतो, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये ही योजना पूर्णपणे लागू झाली आहे? हा जो पुढचा प्रश्न विचारला जातो त्यालाच पूरक प्रश्न असे म्हणतात. म्हणूनच तारांकित प्रश्नांची महत्त्व खूप मोठे असते. कारण या प्रक्रियेमुळे सरकारला अधिक स्पष्ट आणि सविस्तर माहिती द्यावी लागते आणि संसद सदस्यांना सरकारवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येते. म्हणून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे तारांकित प्रश्नांची 2 मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे मंत्र्यांकडून तोंडी उत्तर दिले जाते
आणि दुसरे सदस्यांना पूरक प्रश्न विचारण्याची परवानगी असते. आता पुढचा मुद्दा असा आहे की प्रश्न काळात विचारले जाणारे सर्व प्रश्न तोंडी उत्तर देऊनच संपत नाहीत. काही प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरे लेखी स्वरूपात दिली जातात आणि अशा प्रश्नांना म्हणतात अतारांकित प्रश्न म्हणजेच अनस्टार्ड क्वेश्चन. आता पुढे आपण अतारांकित प्रश्न नेमके काय असतात हे समजून घेऊ. आपण पाहिले की तारांकित प्रश्नांच्या पुढे स्टार हे चिन्ह असते आणि अशा प्रश्नांना संबंधित मंत्री तोंडी उत्तर देतात. तसेच त्या उत्तरावर संसद सदस्यांना पूरक प्रश्न विचारण्याची संधी देखील मिळते. पण प्रश्न काळात विचारले जाणारे सर्व प्रश्न असे तोंडी उत्तर देऊनच संपत नाहीत. काही प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरे सभागृहात तोंडी न देता लिखित स्वरूपात दिली जातात. अशा प्रश्नांना म्हणतात अतारांकित प्रश्न म्हणजेच अनस्टार्ड क्वेश्चन. अतारांकित प्रश्न म्हणजे असा प्रश्न ज्याच्या पुढे तारा नसतो, म्हणूनच याला इंग्रजीमध्ये अनस्टार्ड क्वेश्चन असे म्हणतात. या प्रश्नांचे मुख्य वैशिष्ट्य असे की संबंधित मंत्री लेखी उत्तर देतात आणि या प्रश्नांवर पूरक प्रश्न विचारण्याची परवानगी नसते. म्हणजेच संसद सदस्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिखित स्वरूपात सभागृहाच्या नोंदींमध्ये दिले जाते, पण त्या उत्तरावर पुढे चर्चा होत नाही. उदाहरणार्थ, समजा एखादा संसद सदस्य प्रश्न विचारतो, मागील 5 वर्षात देशात किती नवीन राष्ट्रीय महामार्ग बांधले गेले? या प्रश्नाचे उत्तर संबंधित मंत्री लेखी स्वरूपात देतात, पण त्या उत्तरावर सदस्याला लगेच पुढचा प्रश्न विचारण्याची संधी मिळत नाही. म्हणूनच अतारांकित प्रश्नांचा उपयोग मुख्यतः तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी केला जातो, कारण लिखित उत्तरांमध्ये अनेकदा सांख्यिकीय माहिती, आकडेवारी आणि तपशीलवार माहिती दिलेली असते. म्हणून लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे अतारांकित प्रश्नांची 2 मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिले, उत्तर लेखी स्वरूपात दिले जाते आणि दुसरे म्हणजे पूरक प्रश्न विचारता येत नाहीत. आता पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की कधी कधी काही विषय अत्यंत तातडीचे आणि महत्त्वाचे असतात आणि अशा विषयांवर संसद सदस्यांना नेहमीच्या कालावधीची वाट न पाहता प्रश्न विचारायचा असतो. अशा परिस्थितीत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे अल्पसूचना प्रश्न. आता पुढे आपण अल्पसूचना प्रश्न नेमके काय असतात हे समजून घेऊ. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी सामान्यतः काही दिवस आधी सूचना द्यावी लागते. म्हणजेच प्रश्न विचारण्याची एक नियमित प्रक्रिया असते. पण काही वेळा असे घडते की एखादा मुद्दा अत्यंत तातडीचा आणि सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो. अशा परिस्थितीत संसद सदस्यांना नियमित कालावधीची वाट पाहणे शक्य नसते. म्हणूनच अशा वेळी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे अल्पसूचना प्रश्न. अल्पसूचना प्रश्न म्हणजे असा प्रश्न जो नेहमीपेक्षा कमी कालावधीची सूचना देऊन विचारला जातो. सामान्यतः प्रश्न विचारण्यासाठी सुमारे 10 दिवसांची सूचना द्यावी लागते. पण जेव्हा एखादा मुद्दा तातडीचा आणि महत्त्वाचा असतो तेव्हा सदस्य कमी नोटीस देऊनही प्रश्न विचारू शकतात. या प्रश्नांचे वैशिष्ट्य असे आहे की विषय तातडीचा आणि सार्वजनिक महत्त्वाचा असतो. प्रश्न कमी नोटीस देऊन विचारला जातो आणि संबंधित मंत्री तोंडी उत्तर देतात. आपण एक उदाहरण पाहू. समजा देशात अचानक मोठा रेल्वे अपघात झाला किंवा एखाद्या भागात मोठे नैसर्गिक आपत्तीचे संकट निर्माण झाले. अशा वेळी संसद सदस्य लगेच सरकारला प्रश्न विचारू शकतो. या घटनेचे कारण काय? सरकारने कोणती तातडीची पावले उचलली आहेत? अशा प्रकारे कमी नोटीस देऊन विचारला गेलेला प्रश्न म्हणजे अल्पसूचना प्रश्न. म्हणूनच अल्पसूचना प्रश्नांचा उद्देश असा आहे की तातडीच्या सार्वजनिक मुद्द्यांवर संसदेत त्वरित चर्चा होऊ शकावी. तर बघा मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण संसदीय कामकाजाची साधने या महत्त्वाच्या टॉपिकमधील एक अत्यंत महत्त्वाचा भाग समजून घेतला. आपण सर्वप्रथम प्रश्नकाळ म्हणजे काय हे पाहिले आणि त्यानंतर प्रश्नकाळात विचारले जाणारे 3 प्रकारचे प्रश्न सविस्तर समजून घेतले. त्यामध्ये तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न आणि अल्पसूचना प्रश्न हे 3 प्रकार आपण उदाहरणांसह समजून घेतले. या संपूर्ण प्रक्रियेचा मुख्य उद्देश म्हणजे सरकारला संसदेसमोर जबाबदार ठेवणे आणि जनतेच्या समस्या संसदेत मांडणे. म्हणूनच प्रश्नकाळाला अनेकदा संसदीय लोकशाहीचे सर्वात प्रभावी साधन असे म्हटले जाते. पण संसदेतील कामकाज हे फक्त प्रश्न विचारण्यापुरतेच मर्यादित नसते. प्रश्नकाळ संपल्यानंतरही
संसद सदस्यांना तातडीचे आणि महत्त्वाचे मुद्दे मांडण्याची संधी दिली जाते. तसेच एखाद्या विषयावर सभागृहाची मत जाणून घेण्यासाठी काही औपचारिक प्रक्रिया देखील असतात आणि याच संदर्भात पुढच्या लेक्चरमध्ये आपण 2 अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत. शून्यकाळ म्हणजे 0 अवर आणि प्रस्ताव म्हणजे मोशन्स. या दोन्ही संकल्पना स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. म्हणून पुढच्या लेक्चरमध्ये आपण शून्यकाळ आणि प्रस्ताव या दोन्ही संकल्पना सोप्या भाषेत आणि एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक्यू. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती.